नमस्कार मंडळी. तर तुमचं दिव्य जायका घरमध्ये खूप मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर. खूप पारंपरिक पद्धतीची आणि माझ्या आजीची रेसिपी आहे. आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात बनवली जाते ही रेसिपी. त्यामुळं म्हटलं की आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. त्यामुळं सर्वात अगोदर काय करायचं, पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि चांगलं रात्रीच आधी पाणी गरम करून घ्यायचं आणि हे प्रोसेस जी आहे ती रात्री करून ठेवायची आहे. जे गहू जे आहेत ते रात्रभर भिजत ठेवलं पाहिजे, कारण की त्याशिवाय गहू शिजतच नाहीत. त्यामुळे ना रात्री गरम पाणी करायचं. आपल्याला तुम्हाला जेवढं वाटीभर पाहिजे, 2 गिलास पाहिजे, तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही ते गहू सडलेले टाकू शकता. कारण की आता हे गहू सडलेले मी गावाकडनं आणलेले आहेत आणि म्हटलं की आज आता बनवूया आपण ही खीर. मग त्यामुळं मला खूप जास्त प्रचंड आवडते. त्यामुळं म्हटलं की आज करावं पण आणि व्हिडिओ पण शूट करावं, दोन्ही. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता एकदम व्यवस्थित बऱ्यापैकी गहू फुगलेले आहेत. मग नंतर काय करायचं, गॅसवरती कुकर ठेवायचा. सगळे गहू जे आहेत ते कुकरमध्ये टाकून छान असे 5-7 शिट्ट्या होईपर्यंत ते शिजवून घ्यायचं. म्हणजे काय, सगळं पोट फुटेपर्यंत त्यांचं शिजवलं ना, तर मग ते आपल्याला त्रास पण होणार नाही खायला. त्यामुळे व्यवस्थित चांगलं असं हाताने बघायचं चेंबून की व्यवस्थित शिजलं गेलं की नाही. मग त्यानंतर गरम पाणी करायला देखील ठेवलेलं आहे मी. नंतर आपण याच्यामध्ये थोडं बघत 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 पाणी टाकायचं गरम, कारण की ते सगळं घट्ट होतं ना, त्यामुळे. आणि मी जेवढी हे घेतलेल्या तेवढंच गूळ आणि साखर घेतली आहे त्या प्रमाणात मोजून. आणि ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. ऑप्शनल आहे, असं कंपल्सरी नाही की टाकलंच पाहिजे वगैरे, तुमच्या आवडीनुसार. मग काय, मी ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेतलेले आहेत. पाणी देखील गरम झालेलं आहे आणि आता कुकरची शिट्टीसुद्धा शांत झालेली आहे. मी 5-7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. बघू शकता आता डाळ म्हणजे ते गहू एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत. बघू शकताय एकदम मऊ दिसायलासुद्धा लोण्यासारखे शिजलेले दिसत आहेत. आता काय करायचं, ते सगळं घट्ट झालेलं आहे ना, त्यामुळे आपण गरम पाणी टाकून त्याला अजून थोडंसं शिजवायचं. म्हणजे काय, ते पातळ होईल. म्हणजे काय, नंतर थंड झालं ना, ते परत नंतर खीर घट्ट होत जाते. त्यामुळे ना अजून पाणी टाकून थोडंसं एक 5-10 मिनिट शिजून घ्यायचं आणखी. त्यामुळे ना हे व्यवस्थित स्ट्रक्चरसुद्धा येतं खिरीला आणि चवीला देखील चांगली लागते. त्यानंतर हे थोडा वेळ शिजून वगैरे झाल्यानंतर बघू शकता आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे. असं थोडंसं पातळसर पाहिजे, म्हणजे खूप पण घट्ट नको आणि खूप पण पातळ नको असं. त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे झाली पाहिजे. त्यानंतर आता मी ना छान अजून 5 मिनिट शिजवून घेते आणि त्याच्यामध्ये छान असं गूळ साखर दोन्ही समप्रमाणात घेतलेलं, म्हणजे हे अर्धं आणि ते अर्धं घेतलेलं आहे मी. मग ते सगळं टाकून हे टाकल्यानंतर पण 5-10 मिनिट शिजवून घ्यायचं. म्हणजे काय, त्याला चांगलं असं कलर पण येतो, ब्राऊन एकदम, आणि दिसायला पण आणि शिजायला पण दोन्ही काम एकत्र होतात. त्यामुळे चांगलं अजून थोडा वेळ शिजवून द्यायचं ह्याला. आता बघू शकता मी गूळ टाकून घेते, साखर टाकलेली आहे. मग ह्या थोड्या वेळाने ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घ्यायचे, विलायची पूड टाकायची आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. ॲक्च्युली काय झालं ना, मी मीठ टाकताना माझा कॅमेरा थोडा बंद झाला होता. त्या माझ्या लक्षातच नाही की मी कॅमेरा बंद झाला आहे आणि मी मीठ टाकले. जर मी परत तुम्हाला दाखवण्यासाठी जर मीठ टाकलं असतं तर ते खूप खारट वगैरे झालं असतं. त्यामुळे मी ते मीठ नाही टाकलं, म्हणजे ऑफ कॅमेराच ते पडलं गेलं माझ्याकडून. मला माहिती नव्हतं की ते चालू आहे की नाही बनून. मी म्हणजे बघितलंच नाही आहे, मला वाटलं चालूच आहे. सो मी ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यानंतर मग मीठ टाकलेलं चवीनुसार, पण ते ॲक्च्युली कॅमेरा बंद होता. जाऊ द्या, आता काय करणार. तरी पण मी सांगते आहे तुम्हाला, त्याप्रमाणे करू शकता तुम्ही, काही हरकत नाही. बघू शकता आता ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि यानंतर मी 2 चमचे मीठ टाकले, म्हणजे चवीनुसार. आपली जर खीर तुमची कमी असेल, 1 वाटीची असेल तर त्यापेक्षा कमी लागतं, म्हणजे आणि खीर जास्त असेल तर ते प्रमाण पण जास्त लागतं. बघू शकताय कसलं ब्राऊन कलर भारी आला आहे आणि दिसायलासुद्धा किती छान दिसते आहे खीर. मला तर खूप जास्त आवडलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये विलायची पूड टाकते आहे. अशा प्रकारे आपली खीर बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू. बाय बाय.